शरद पवारांचे खंदे समर्थक असलेल्या जयंत पाटील यांच्यावरून आता उलटसुलट चर्चा देखील रंगल्याचं पाहायला मिळत आहे। माझं काही खरं नाही असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं आणि चर्चांना आणखीनच बळ मिळालं। अर्थात त्यावर जयंत पाटलांना स्पष्टीकरण देण्याची वेळ आली। मात्र शिवसेनेचे नेते संजय शिरसाटांनी जो गौप्यस्फोट केला त्यानंतर मात्र राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे। पाहुयात याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। माझं काही खरं नाही, पाटील असं का बोलले? जयंत पाटलांचं आधी वक्तव्य नंतर सारवासारव। पाटील दादांच्या राष्ट्रवादीत जातील, शिरसाटांचा दावा। अजित पवारांनी बंड पुकारलं आणि ते भाजप सोबत गेले। त्यांना पक्षाचं चिन्ह आणि नावही मिळालं। शरद पवारांची साथ सोडत अनेक नेते अजित दादांसोबत गेले। मात्र जयंत पाटील शरद पवारांसोबतच आहे। असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांच्या संदर्भात राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे। ते अजित पवारांसोबत जातील अशा शक्यता देखील वर्तवल्या गेल्या। त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी एक वक्तव्य केलं आणि त्या चर्चांना पुन्हा उधाण आलं। अर्थात जयंत पाटलांनी त्यावर नंतर सारवासारव देखील केली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण ऐकूयात। आता काय आहे की आमचा एवढा दारुण पराभव झालेला आहे, आम्हालाच आता खात्री वाटायला लागली की आम्ही जे सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही। त्यामुळं आम्ही आता बोलायचं हळूहळू कमी झालं, कारण बोलून काय उपयोगच नाही। कितीही बोललं, केपी पाटलांनी किती भाषणं केली त्यांच्या विधानसभेला, काय फरक नाही पडत लोकांच्या। लोकसभेच्या दरम्यान त्यांचा आम्हा लोकांच्यावर काही आघाडीवर विश्वास राहिला नाही। त्यामुळं त्यांचं मत होतं की मी स्वतंत्र लढतो, त्यामुळे ते स्वतंत्र लढले। आमच्या दोघांचंही नुकसान झालं। त्या रेफरन्सने मी बोललो त्याला, मी आता माझं काय खरं नाही इकडं मी कशाला असं म्हणेन, म्हणजे तो अवघडच झालं तर भाषण करणं। आधी माझं काही खरं नाही म्हणणाऱ्या जयंत पाटलांनी नंतर त्यावर स्पष्टीकरण दिलंय। मात्र यावर संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। शिरसाटांनी काय म्हटलंय तेही पहा। जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेलं की ते जास्त काळ त्या राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल। जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील। काही दिवसांआधी जयंत पाटील यांनी लोकशाही मराठीच्या क्रॉसफायर या कार्यक्रमात याबाबत काय वक्तव्य केलं होतं तेही ऐकूयात। आपल्यावरती असलेलं हे विशेष प्रेम सातत्यानं का दिसतं की जयंतरावजी तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमची वाट पाहतो? नाही, आता तसं मला माहित नाही, पण माझे संबंध तर सगळ्यांशी चांगले आहेत। मी काही एका ठराविक मर्यादेच्या खाली जाऊन कधी शत्रू पक्षालाही कधी मी टीका करत नाही, कारण करणं योग्य नाही। माझं हे आग्रही मत असतं नेहमी की व्यक्तिगत मर्यादा सोडून कुणावर हल्ले करू नये। त्याने काहीतरी साधन सुचिता राजकारणात ती आपण पाळली पाहिजे। हल्लीच्या काळात कोण कुठल्या पक्षात आहे आणि कोण कुठल्या पक्षात जाईल याबाबत कुणीच ठामपणे सांगू शकत नाही। त्यातच आता जयंत पाटील यांच्यावरून चर्चा रंगलेल्या आहेत। जयंत पाटलांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं असलं तरी संजय शिरसाट यांच्या दाव्याचा नेमका अर्थ काय हा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।